तर नमस्कार सगळ्यांना. आज परत निघालो कोलकाता फिरायला. आजचा एरिया जो कव्हर करू तो आहे आपला पार्क स्ट्रीट एरिया. पार्क स्ट्रीट एरिया विक्टोरियाच्या जवळपासच आहे. आज बाय रोड आलो इकडे. तर बाय रोड येता येता आपल्याला विक्टोरिया मेमोरियल लागला आहे. बाहेरून जे आपला फ्रंट व्ह्यू जो आपण मिस केला होता बघायचा, तो फ्रंट व्ह्यू आज बाहेरून दिसला. आजचे मेजर स्पॉट्स जे कव्हर करू ते म्हणजे इंडिया म्युझियम आहे इथे. त्याच्यामध्ये काय आहे ते बघूया. पार्क स्ट्रीटमध्ये काही कॉलोनियल आर्किटेक्चरवाल्या बिल्डिंग्स आहेत, जसं द पार्क हॉटेल वगैरे, ते बघू. आणि पार्क स्ट्रीटचाच फेमस निजाम्सचा काठी रोल. कलकत्ता फेमस आहे काठी रोलसाठी. त्यातल्या त्यात निजाम्सचा काठी रोल चांगला आहे असं रिव्ह्यू ऐकला आहे. तर आज लंच आपला निजाम्सच्या काठी रोलमध्ये करू. आणि जर वेळ मिळाला तर कालचा राहिलेला रसगुल्ला खाऊ. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आपलं इंडियन म्युझियम उघडायला तर अजून थोडा वेळ आहे. ते होईपर्यंत आपण एक अजून कोलकाताची फेमस डिश घेतली, झालमुडी म्हणून. काही नाही, आपली भेळच आहे नॉर्मल. टेस्ट करून बघतो कशी आहे. लाईट स्नॅक म्हणून आहे. बरेच लोक वाट बघतात म्युझियम ओपन व्हायची. बघूया, आता आतमध्ये जातो, पहिले हे खातो. आलो आता इंडियन म्युझियममध्ये. जस्ट व्हिजिट केलं टेराकोटाचं एक्झिबिशन, टेराकोटा आणि रॉक्स अँड मिनरल्सचं एक्झिबिशन. टेराकोटामध्ये ऑल ओव्हर इंडिया जे पण फाइंडिंग्स आहेत ते त्यांनी दाखवले आहेत. सिमिलरली रॉक्समध्ये पण प्रत्येक स्टेटचे डिफरंट टाईप्स ऑफ रॉक्स आहेत. त्याच्याबद्दल माहिती तर नाही आहे, पण काय काय नेम आहेत ते दाखवलं आहे. पाहिजे छोट्या छोट्या क्लिप्स आहेत, त्या लावतो मी. तुम्ही पण बघू शकता काय काय आहे. पुढे जसं तसं एक्सप्लेन करू. म्युझियममधून निघून आपण अजून एक्सप्लोअर करतोय. तर हा जो कॉरिडॉर आहे हा पूर्ण बुद्धिस्ट रेलिक्सनी भरलेला आहे. पूर्ण एंडपर्यंत. इंडियातले आहेत, काही बाहेरचे आहेत. जसं की हे एक डोअर फ्रेम आहे जी बिहारची आहे. डोअर फ्रेम विथ लिंटल असं लिहिलेलं आहे. हे सगळं हा कॉरिडॉरमध्येच हे आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहेत. आता आपण बघितलं आर्किओलॉजिकल डिव्हिजन. आर्किओलॉजिकल डिव्हिजनमध्ये बरेच आर्टिफॅक्ट्स ठेवले होते वेगळ्या वेगळ्या एराचे. त्याच्यामध्ये काही हिंदू देवी देवतांच्या मूर्ती होती, खूप सुंदर नकाशी आहे सगळ्यांवर. आणि काही बौद्धिस्ट धर्माचे जे स्कल्पचर्स आहेत ते आहेत, जसं बोधिसत्व वगैरे. पुढे तिथे एक सेक्शन होतं बहारूत म्हणून, त्याची क्लिप बघताय तुम्ही आता सध्या. ते सेक्शन बघून आपण गेलो कॉईन्स डिव्हिजनला. कॉईन्स डिव्हिजनमध्ये खूप जुने कॉईन्स. तिथले काही फोटोज घेता आलेत, फक्त ते फोटोज लावतो, अटॅच करतो मी. तर आपलं इंडियन म्युझियम आता फिरून झालेलं आहे.
काय काय बघितलं काय काय नाही. बऱ्याच जागी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. जसं की एक इजिप्शियन म्युझियम होतं, तिथे 4000 वर्ष जुनी ममी ठेवलेली आहे. तिथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काहीच अलाउड नव्हतं. काही पेंटिंग्स आहेत. सगळ्यात पहिले फर्स्ट फ्लोअर आपण आर्ट गॅलरीमध्ये बघितलं. काही बेंगॉली आर्ट आहे, बेंगॉली आर्ट स्टाईल पेंटिंग्स आहेत आणि इंडियन पेंटिंग्स आहेत. 2 सेक्शन्स आहेत. आणि मेजरली फर्स्ट फ्लोअरवर झूलॉजिकल बर्ड वॉचिंग वगैरे असे जे आहेत ॲनिमल्स ठेवलेले आहेत. प्री हिस्टॉरिक एरा, तिथले काही फॉसिल्स आहेत, बोन्स आहेत, एलिफंट बोन्स, इंडियन ओरिजिन, आफ्रिकन ओरिजिन असे ठेवलेले आहेत. हे सगळं फर्स्ट फ्लोअरवर आहे मोस्टली, आणि बाकी ग्राउंड फ्लोअरवर मेजर आहे. तर आता आपलं इंडियन म्युझियम तर फिरून झालेलं आहे. बरंच चांगला एक्सपिरियन्स आहे इथला. खूप मोठा आहे, पाय दुखून गेले माझे फिरून फिरून. आणि बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे इतकं मटेरियल आहे याच्यामध्ये, कारण की हे खूप आधीपासून आहे म्युझियम. तर हे म्युझियम 1814मधून चालू आहे. तर इथे बरंच स्टफ आहे जसं पाहिलं तर. मेन म्हणजे इथे बुद्धिस्ट रेलिक्स म्हणजे लॉर्ड बुद्धाचे अवशेष जे आपण आधी मॉरियन पॉटरी सेक्शनमध्ये बघितलं तिथे ठेवलेले आहेत. ते खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही येऊन ते बघू शकता. आफ्टर इंडियन म्युझियम खायला चाललो. निझाम्स म्हणून एक फेमस काठी रोल आहे. इन्व्हेंटर ऑफ काठी रोल म्हणून त्यांच्या मेन्यूवर लिहिलेलं आहे. त्या इंडियन म्युझियमच्या बाहेर तुम्ही बघाल तर स्ट्रीट मार्केट आहे. स्ट्रीट मार्केट जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर इकडे आहे. न्यू मार्केट म्हणून पण आहे एक, ते बंद होतं सकाळी बघितलं तेव्हा. अजून एक टिप, जर इंडियन म्युझियममध्ये व्हिजिट करायचं आहे तर आता या टाईमला सध्या 11:30-12 वाजलेत. गर्दी खूप वाढली, प्रचंड. तिकीट काउंटरवर लाईन लागलेली आहे. सो सकाळी लवकर येणं इज बेटर कधी पण. आणि तुम्ही विदाऊट गर्दी आरामात फिरू शकता. खूप मोठा आहे परिसर आतमधला, सो गर्दीचा पण इफेक्ट होत नाही तितका. आरामात फिरता येतं. तर आता रेस्टॉरंटमध्ये जाऊन काठी रोल ऑर्डर करू. तर आता निजाम रोल्स जे खायचे होते आपल्याला, तिकडे एन्क्वायरी केली. ते उघडून जातं दुकान 12 वाजता वगैरे, पण त्यांचं रोल सर्विंग स्टार्ट होते रोल्सची अराऊंड 1:30 वाजतापासून. सो आता अजून 1 तास वेट करण्यापेक्षा पार्क स्ट्रीटचा जो अजून एक फेमस रोल आहे कुसुम रोल्स म्हणून, तिकडे जाऊया. कारण की रोल्स तर खायचेच आहे आज. तर कुसुम रोल्समध्ये जाऊन आज कुसुम रोल्स ट्राय करू. परत कधी येऊन निजामचं ट्राय करू. अजून एक हॉटेल आहे पार्क स्ट्रीटमध्ये, अमिनिया म्हणून, तिथली बिर्याणी चांगली आहे म्हणे, ते पण एकदा ट्राय करू. तर फायनली आलो आहे कुसुम रोल्सला. इकडे सिटिंगची अरेंजमेंट नाही आहे जसं तिकडे निजाम्समध्ये होतं. साईज तर खूप मोठा आहे रोलचा. टेस्ट बघतो कसं आहे. आपण एक चिकन रोल घेतला आहे, एक मेन्यूचा फ्लिप टाकतो की काय काय अवेलेबल आहे. बरंच काही अवेलेबल आहे यांच्याकडे, पण आता सध्या चिकन अवेलेबल होतं तर ते खाल्लं. टेस्ट करून बघतो कसं आहे, रिव्ह्यू देतो. तर कुसुम रोल खाऊन झाला आहे. कोलकातामध्ये काठी रोल फेमस आहे म्हणते, पण तो निजामचाच चांगला असेल मे बी. हा टेस्टी होता. आपण चिकन एग रोल घेतला. मग अशी 150 म्हटलं, पण ते 100चं होतं. 150 एग मटन रोल आहे. मटन इकडे पण अवेलेबल नव्हतं, ते पण मी बोलले की 1 तास लागेल. सो 1:30 नंतरच जे काही आहे ते इकडे खाण्याचं वगैरे बरोबर चालू आहे, म्हणजे स्पेशली रोल्स. सो ओव्हरऑल टेस्ट तर चांगली होती. काठी रोल आवडतेच मला. तर आजच्यासाठी इतकंच. आता चाललो आहे मेट्रो स्टेशन, वापस आपल्या रेट स्टेशनवर जाऊया. सो बाय बाय.